अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आई राजा उदो उदो। तर 30 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि 6 एप्रिलला याची समाप्ती होते। ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये आई भगवतीची कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे सेवा आपल्याला चैत्र नवरात्रीत सुद्धा करायची आहे। मान्य आहे आपल्याकडे वेळ कमी असतो, प्रापंचिक माणसं आहोत, जबाबदाऱ्या खूप असतात, परंतु अगदीच सर्व सेवा जर करता आल्या नाही तर किमान एखादी तरी यातली सेवा अवश्य करा। ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये घरी अखंड दिवा तेवत ठेवतो त्याचप्रमाणे घट बसवतो, तीच सेवा तुम्ही या चैत्र नवरात्रीत सुद्धा करू शकता। त्याचप्रमाणे आई कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये करूच शकता। जसे तुम्हाला जमतील तसे तुम्ही करू शकता। मग यातील तुम्ही 1, 3, 5, 7, 9 किंवा 14 सुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता। 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यानंतर घरामध्ये नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं। नवरात्र तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचलेत तरी चालतील। त्याचबरोबर जर घरी श्रीयंत्र असेल, देवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावर कुंकुमार्चन ही सेवा सुद्धा अवश्य करू शकता। रोज नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करता येणं शक्य नसेल तर रोज किमान 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण आणि 1 माळ श्री 99 मंत्र म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचीं या मंत्राचा जप सुद्धा अवश्य करा। ज्याही काही तुम्हाला सेवा जमतील तेवढ्या या नवरात्रीमध्ये अवश्य करा। नाहीच जमलं तर तुमच्या कुलदेवीचं आई भगवतीचं नामस्मरण मात्र अवश्य करा। त्याचबरोबर जमल्यास देवीच्या मंदिरात जाऊन तिची खणा नारळानं ओटी सुद्धा भरा आणि देवीचं दर्शन घ्या। आई तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।